अरे बाळा, बळीपूरसाठी बस कुठून मिळेल रे? मला नाही माहित. बळीपूरसाठी बस कुठून मिळेल ग? ते बघ, खूप माल दिसतोय त्या बॅग मध्ये. चल चोरी करूयात. माझी बॅग चोरली रे. थांबा रे, थांबा. परत दे रे माझी पर्स. चोर कुठले? छोटू, पर्स मिळाली. पळतून. गाव काट्यांनो, आज ही आजी तुमची भाजी करूनच राहील. खूप झालं. आता आम्ही तुला धडा शिकू. गावात काठी चालवायला शिकले मी. तुम्ही काय लढाल माझ्याशी? माझी बॅग खेचून पळत होता काय? अरे ते बघा, त्या म्हाताऱ्या आजींसोबत ते गुंड लढतायत. लढत नाहीयेत काही, मार खातायत. त्या आजी त्या गुंडांना मारतायत. चला त्यांची मदत करूया. अरे माझी बॅग. अरे अरे माझी बॅग, माझी बॅग. परत दे माझी पर्स. अरे यार, आता हा तिसरा चोर कुठून आला? अरे त्यात माझा मोबाईल, पैसे, पत्ता सगळं आहे. परत दे. डाट गन. सोडू नका.
पळाला. काही हरकत नाही, पर्स तर मिळाली. चला, त्या म्हाताऱ्या आजी काळजीत असतील. कुठे गेल्या? आजूबाजूलाच असतील. शोधा यार, त्यांच्याकडे पैसे फोन काही नाहीये. कुठं गेल्या असतील? या आजी या, काय दाखवू तुम्हाला? एकापेक्षा एक खेळणी आहेत, चावी भरून, कार्स आहेत, बाहुल्या आहेत, सॉफ्ट टॉयज, टेडी बेअर्स. मला गन हवी आहे बाळा, डार्ट गन. हो आजी, एकापेक्षा एक गन्स आहेत, चावी भरून. बाळा मला डार्ट गनच हवी आहे. आजी, आजकाल मुलांना ह्याच गन्स जास्त आवडतात. आ, मुलांसाठी नाही, मला तर माझ्यासाठी हवी आहे रे. आ? तुमच्यासाठी? तुम्ही गन सोबत खेळणार चावी भरून? हा, लहानपणी माझे बाबा भावांना गन द्यायचे आणि मला बाहुली द्यायचे. मला गन कधीच नाही मिळाली रे. मग घ्या ना. एकापेक्षा एक गन्स आहेत. नाही बाळा, मला तर डार्ट गनच पाहिजे. निशाणेबाजी शिकायची आहे, मग निशाणेबाजी मध्ये मेडल जिंकेन. एका फिल्म मध्ये बघितलं होतं रे मी. माझ्या वयात सुद्धा महिला मेडल जिंकतात. हो ना रे. डार्ट गन तर नाहीये. हा. तुम्ही 500 रुपये देऊन ऑर्डर करा, मी एका आठवड्यात मागून देतो चावी भरून. अरे पण ही आहे ना ती विकायची नाहीये. गन, डार्ट गन. विकायची नाहीये तर मग इथं काय अंडी द्यायला ठेवलीये? बावळट कुठला? एवढ्या जोरात उचलून आपटेन की टप्पा खाऊन सरळ आकाशाला लागशील आणि खाली येऊन पडशील. चल दे मला. ही नाही. थँक्यू बाळा. हे घे तुझ्या गनचे 500 रुपये. येते हा मी आता. हो, ही गन डॉनची आहे, चावी भरून. हो आजी, ती गन परत करा. आऊ. ही घ्या तुमची पर्स. अरे वा, खूपच मस्त गन आहे. अरे मला घरी जायचं आहे. बस बस कुठे मिळेल? बस तर काही माहित नाही, पण जवळच कार आणि बाईकची शोरूम आहे. पण तुम्हाला बस का खरेदी करायची आहे? खूप भोळा आहेस रे तू, अगदी माझ्या बबलू सारखा. बस खरेदी करायची नाहीये, बसने गावी जायचंय मला. आता फक्त मला बस स्टँडला सोडा. मला रस्ता माहित नाहीये रे बाळा. मग चला, आम्ही तुम्हाला रस्ता दाखवतो. सॉरी बाळा. ए, खेळण्यांसोबत खेळून झालं असेल तर बॉसची डाट गन दे. डार्ट गन. एवढं टेन्शन काळजीत कशाला आहेस? बॉसची डाट गन रिपेअर करायला दिली होती, लवकर दे ती मला. हा, गन त्या आजी घेऊन गेल्या. गन घ्यायला तर आम्हाला पाठवलं होतं, आजींना का दिलीस? त्यांना द्यायची नव्हती रे. नाही दिली नाही, त्या जबरदस्ती घेऊन गेल्या चावी भरून. तुला कोणी चावी भरली तर तू कोणाची वस्तू कोणालाही देऊन टाकशील का रे? हा, अहो, त्या खेचून घेऊन गेल्या. मी पोलिसांना फोन करतो. डॉनची गन 24 तासाच्या आत परत करेन मी. अरे 24 तासात तर बॉस 124 वेळा तबल्यासारखे वाजवून काढतील. त्या आजी कोण सांग? ज्या आताच गेल्या चावी भरून. चावी भरून गेल्यात तर जास्त लांब नाही जाणार रे. चल छोटू, मी बघितलंय त्या बाईला. हॅलो. हॅलो, पोलीस स्टेशन. एक आजी माझी गन चोरी करून पळाल्यात. तुम्ही लवकर इथं या. सॉरी, आणि ते माझ्या एरियात. तू पत्ता पाठव, मी लगेच पोहोचतो.
तुम्हाला कुठं जायचंय हो आई? अरे मी आई नाहीये, आजी आहे. आजी तुमचं नाव काय आहे हो? नाव तर आठवत नाहीये रे. गावात सगळ्यात मोठी असल्याने सर्व वर्षानुवर्ष आजीच म्हणतात मला. बरं गाव कोणतं आहे तुमचं? बल्लूपूर. हे नाव तर कधीच ऐकलं नाहीये. हा, हे नाव आम्हीच ठेवलं आहे. जवळपासच्या शेतकऱ्यांनी मिळून एक छोटस गाव बसवलं आहे. मी तिथंच चालले आहे. बळीपूर मध्ये खेळण्याचं एक दुकान बघितलं तर उतरले आणि मग चुकून दुसऱ्या बस मध्ये चढले आणि इथं पोहोचले. मला बळीपूरच्या बस मध्ये बसवून दे बाळा, मग मी तिथून बल्लूपूरला निघून जाईल. बळीपूरच्या बसमध्ये बसून बळूपूरला कसं काय पोचणार? खूप भोळा आहेस रे तू, अगदी माझ्या बबलू सारखा. अरे बळीपूर पर्यंत बसने जाऊन तिथून बळूपूर पर्यंत चालत जाईन. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला बस स्टँडला सोडू. बस स्टँड किती लांब आहे रे? बस आता पोचूच आपण. आजी किती भोळे आहेत ना. दुकानात बघून तर असं बिलकुल नाही वाटलं. कळलं काय? छोटू ती बघ, बाईक थांबव. तू बाईक स्टार्ट करून ठेव, मी बॅग घेऊन येतो रे. बॅग नाही, गन आणायची गन. ए वरून खाली गन बॅग मध्येच असेल ना रे. चान्स घेऊ नका भाई, गन पाहिजे तर गनच आणा. ओके. ओ आजी बॅग द्या मला. बाळा, जुनी बॅग आहे रे, हिचं काय करशील? हवं असेल तर मी सामान काढून देऊन टाकते. ओ आजी बॅगचं काय लोणचं घालू का? मला डार्ट गन पाहिजे आहे. गनचं नाव काढलंस तर एवढ्या जोरात मारेन की स्वतःच्याच घरचा पत्ता विसरशील. ए वयानुसार वागायचं, समजलं का? एवढंही वय नाहीये तुझं, मार खाऊ शकतोस तू. अरे ए आजी, अगं हे काय करते? इतकं का मारते आहे? तो बघा, दुसरा एक गुंड आजींची बॅग घेऊन पळतोय. मला या आजी कधी कधी भोळ्या वाटतात, पण कधी एकदम आजीवरून डाकू बनतात. अरे मग बॅग खेचत असतील तर डाकू बनणार नाही तर काय बनणार? गाढव तू आहेस या नाही, चल मदत करूया. ए शिस्तीत एक 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 करून मारा ना. अरे ए सोड रे. छोटू पळ पळ पळ. अरे अरे मला तरी बसू दे. प्रत्येक जण अजिंच्या बॅगच्या मागे का लागलाय? नक्कीच या गुंडांनी या बॅग मध्ये हिरे लपवले असणार. कळलं काय? आजी तुमच्या बॅग मध्ये असं काय आहे की प्रत्येक जण या बॅगच्या मागे लागलाय? काही नाही रे बाळा, माझं पर्सनल सामान आहे. पोपट बरोबर बोलत होता, हिरेच आहेत. हे खडे आहेत, मी माझ्या बबलू साठी घेतले आहेत रे. गनला हात लावू नकोस, आत ठेव. आजी मी तर फक्त बघत होतो. लांबून बघ, परत ठेव. जर नको म्हणताय तर कशाला हात लावतोयस तू तरी? ठेवून दे. किती गुणी आणि हुशार मुलगा आहेस रे तू. मी फक्त गुणी आहे, हुशार तर बनी आहे. चला आजी, तुम्हाला पटापट बस मध्ये बसवून देतो. आम्हाला पंक्चर वाल्याकडून आमची स्कूटर सुद्धा घ्यायची आहे. रस्त्यात पुन्हा कोणी बॅग खेचली म्हणजे पैसे, मोबाईल सगळं काही जाईल. आपण आजींना घरपर्यंत सोडायला पाहिजे. खरंच खूप गुणी आहेस रे, अगदी माझ्या बबलू सारखा.
दादूस बरोबर बोलतोय. मज्जा येईल. खूप दिवसांपासून आपण बसमध्ये सुद्धा नाही बसलोय. अरे आपल्याकडे कार आहे ना, कळलं काय? गाढवा, आपण कारला बसमध्ये कसं चढवणार? गाढवा, आपण कारने जायचंय, म्हणजे मग गुंडांचा प्रश्नच नाही. बरोबर आहे. चला आजी, घरी हे सगळं सामान ठेवून कारने जाऊ. तुम्ही लोक पुढे वा, मी स्कूटर घेऊन येतो. अरे यार, परत प्लॅन चेंज. आता कारने जायचं ठरलं ना आपलं. बी नकली चाहनी, आपण कारनेच जाणार आहोत. मी पंक्चरवाल्याच्या दुकानातून स्कूटर घेऊन घरी पोहोचतो. बॉस बॉस बॉस. तुम्हा सर्वांना सूट शिवून दिले तरी पण तुम्ही उघडे फिरताय. काही करा, तुमच्यासाठी जाण नाहीये कोणालाच. बॉस, त्या बोक्याने शर्ट खेचला ना. कोण बोका? जो त्या बाई सोबत होता तो. कोण बाई? ज्या दुकानातून गन घेऊन पळाले आहेत. कोणती गन? तुमची डाट गन. मग उलटी कहाणी कशाला ऐकवतोय? सरळ सांग ना की माझी डाट गन चोरी झाली आहे ते. हो बॉस. आज माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स सुद्धा थोडाफार आहे. फक्त आई नाही आहे, आणि आता आईने दिलेली डाट गन सुद्धा नाही आहे. मुन्ना, तू तर गेलास रे. या चुकीची शिक्षा तुला मिळणार. आज मी तुझी चामडी सोलेन. बॉस, थोडा कंट्रोल करा बॉस. नाही होत रे, नाही होत रे. पहिली गन, ती पहिली गन होती जी मला माझ्या आईने दिली होती रे. पहिली गन होती जी माझ्या आईची पहिली निशाणी होती. माझं दुःख फील कर रे, फील कर माझं दुःख. करतोय बॉस, पण इमोशनल अटॅचमेंट तर आईच्या शेवटच्या निशाणी सोबत असते. पहिल्या निशाणी सोबत का नाही होऊ शकत? मला आहे. मला ती गन पाहिजे. मुन्ना, ती गन मला नाही मिळाली तर मी तुझी काय हालत करेन ते तुला माहिती आहे. तो दुकानदार पोलिसात रिपोर्ट करतोय. डाट गन मिळेल पुन्हा. आता अंडरवर्ल्ड डॉनची गन पोलीस शोधून देणार तर तू आहे माझ्या डॉन असण्यावर. आईची पहिली निशाणी आम्ही स्वतः शोधू. चला. पण बॉस, एवढ्या मोठ्या शहरात छोट्याच्या बाईला कसं शोधायचं? माझ्या डाट गन मध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस लागलेला आहे. गन जिथे कुठे असेल तिचं लोकेशन माझ्या मोबाईल वर येईल. तुम्ही हायटेक डॉन आहात बॉस. फील करून बोलतो आहेस? हा बॉस, मनापासून. चला गन घेऊन येऊयात आपण. खूपच सुंदर घर आहे बाळा तुमचं. हा, एवढी सारी खेळणी कोणाची आहेत? शेजारी पाजारी, काका काकू, आजी आजोबा यांची कोणाचीच नाही, आमची आहेत. ही खेळणी सॉफ्ट टॉईज आमची आहेत. हो, कळलं ना. तुम्ही सांगताय तुमचे आहेत तर तुमचेच असणार ना. अशी खेळणी त्या दुकानात नव्हती. ही आम्ही मॉल मधून घेतलीये. तुम्हाला सुद्धा घ्यायची आहेत का? खेळण्यानी खेळण्याचं वय आहे का यांचं? माझ्या बबलूचं तर आहे ना. बरं आजी, रस्त्यातल्या मॉल मध्ये थांबूया. तिथे तुम्ही खेळणी खरेदी करा. थँक्यू बाळांनो. हे घ्या, तुम्हा सर्वांसाठी चॉकलेट्स. तुम्ही खूप गुणी आहात बाळांनो. ही घ्या आजी, तुमची बॅग. ओ, तुमची डाटगन पडली. पुन्हा घेतलीस गन? मनाई केली होती ना तिला हात लावायचा नाही म्हणून. खेचू का गांठ्या परत? पण मी तुम्हाला देण्यासाठीच हातात घेतली होती. थँक्यू रे बाळा, थँक्यू. हे गनचं काय प्रकरण आहे पोपट? जेव्हा कुणी हातात गन घेतं आजी एवढ्या भडकतात का? मी असं ऐकलंय की एका वयानंतर म्हातारी माणसं लहान मुलांसारखी होतात, आणि लहान मुलांची खेळणी घेतली तर ते रागावतातच. कळलं काय? चला, नाहीतर पोहोचता पोहोचता रात्र होईल.
इन्स्पेक्टर साहेब, गन चोरी झाली. प्लीज कुठूनही शोधून आणा. सुरुवातीपासून सगळं नीट सांगा. आज सकाळी मी स्कूटरने घरातून निघालो. दुकानात पोहोचून लॉक उघडलं, चावी भरून. एवढ्या सुरुवातीपासून नाही, चोरी कशी झाली ते सांगा. त्या आजी दुकानात आल्या. त्यांना गन घ्यायची होती. मी खूप गन्स दाखवल्या त्यांना, पण त्यांना खेळण्यातल्या गन्स आवडल्या नाहीत आणि त्या डॉन कंचेलालची गन घेऊन गेल्या. सुप्रसिद्ध डॉन कंचेलालची गन. हो, त्या जबरदस्ती घेऊन गेल्या, चावी भरून. पण गन मध्ये तर गोळ्या भरतात. हो इन्स्पेक्टर साहेब, गनचा लायसन्स होता. लायसन्स? लायसन्स कसं असेल? तिथे डॉनची गन होती. सर, त्या आजी खूप रागीट आणि खतरनाक आहेत. रॉकेट आणि खतरनाक आजी, ते पण बिना लायसन्सच्या गन सोबत. पण ती गन तर जास्त बोलू नकोस. सीसीटीव्ही फुटेज मध्ये चेहरा दाखव पटापट. तर ह्या आहेत. बिना लायसन्सची गन घेऊन गेले आहेत. या नक्कीच काहीतरी गडबड करणार. चला यानं पकडूया. अहो, माझं म्हणणं ऐकून तरी घ्या. ती गन डार्ट गन आहे, चावी भरून. बॉस, या त्याच बाई आहेत ज्यांनी तुमची डाट गन चोरली आहे. अरे पोलीस! कुठे 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 आहेत? या त्याच आहेत. मॉल लुटायचा प्लॅन दिसतोय. माझ्या सोबत चला. चला मागे. आधी तुम्ही पुढे चला बॉस. अरे माझी ट्रॉली. अरे इथे तर खूप सारी खेळणी आहेत बाळा. हो, तुम्हाला हवं ते खरेदी करा. आम्ही प्रवासासाठी चिप्स आणि बिस्किट्स घेतो. कॅश काउंटरवर नाहीयेत, म्हणजे महाग सामान लुटायचा प्लॅन आहे. इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये चला. बॉस, त्या बघा तिथे आहेत. अरे माफ कर बाळा, लागलं तर नाही ना तुला? बाळा, मला बाळा म्हणाले त्या. बॉस, ही इमोशनची वेळ नाही, गन घ्यायची वेळ आहे. हा, अरे माझी ट्रॉली. माझी खेळणी पडली. खेळणी आम्ही जमा करून देतो, तुम्ही फक्त डाट गन आम्हाला द्या. गनचं नाव जरी घेतलंस तरी धूळ पिळून सुकायला टाकीन, समजलं? नाही समजलं. अरे ए, तू कोणाला मारलंय माहितीये का? हे डॉन कंचेलाल आहेत. त्याला काचेसारखं तोडून टाकीन, काचेवर टिचकून टिचकून मारीन.
खेळणी परत ट्रॉली मध्ये ठेवा. दाट गण पाहिजे, कानाखाली नको का? हा तुमची खेळणी आई. मला आई दिसती आहे रे. तसं दिवसा आत्मा कधी येत नाही. अरे प्रत्येक गोष्ट दिसत नाही, फील करावी लागते रे. तीच कानाखाली. मला आजही आईची ती कानाखाली मारलेली आठवते. अहो हे काय करताय बॉस? आईचा हलवा आठवतो, आईचं गीत आठवतं, तुम्हाला आईची कानाखाली आठवते? खूप वर्षानंतर ही कानाखाली फील करतो रे. तुम्ही कानाखाली फील करा, मी गन घेऊन येतो. हो बाई, बऱ्या बोलाने डाट गन देऊन टाका. डोकं कुकर सारखं गरम आहे बर का. आजी आहे मी. आता तुला तुझ्या आजीची आठवण करून देईन. कुकर सारखं डोकं गरम आहे ना तुझं. आत्ता शिट्टी वाजवते. आजी तर फायटर आजी निघाल्या की, कळलं काय? अरे हा तर तोच बॅक चोर आहे. हँड्स अप. अरे मला तर काहीच झालं नाही. खेळणं आहे, याने काहीच नाही होणार. पण या बुक्क्याने नक्की होईल. आता इथून पळून जाण्यातच भलं आहे रे, नाहीतर हे लोक आपल्याला मारून सुजवून टाकतील बरं. वा आजी, तुमच्यात तर खूपच ताकद आहे. लहानपणी खूप तुपलोणी खाल्ला आहे ना रे. आता चला, खेळणी घेतली आहेत, पैसे देऊन निघूया. आतमध्ये तर आल्या होत्या, गेल्या कुठे? चलो सीसीटीव्ही फुटेज चेक करूया आपण. चलो. तुमच्या आईने आम्हाला मारून मारून सर्वांची आठवण करून दिली. आई व्यक्तीच तशी असते. तुमच्या आईसारखी व्यक्ती बाहेर चालली आहे. आई बद्दल प्रेमाची भाषा बोल रे, नाहीतर. आदरणीय आई साहेब बाहेर चालले. जर का तुम्हाला डार्ट गन घ्यायची आहे तर चला. हा सूर ठीक आहे. लक्षात ठेव, त्या माझ्या आई सारख्या आहेत. आणि हे विसरू नकोस की मी डॉन कंचेलाल आहे. चला. त्या इथून आत्ताच बाहेर गेल्या. आणि त्यांच्या मागे डॉन कंचेलाल गेलाय. चला डॉनला पकडूया, प्रमोशन मिळेल. बनी पटापट यांच्या गावाला चल. बॉस, गँगच्या अजून माणसांना बोलवलंय. त्यांना मारून मारून गन घेऊया आपण. नाही, त्यांना कोणी हात नाही लावणार. त्या माझ्या आई सारख्या आहेत. बॉस, त्या आई सारख्या आहेत, आई नाही आहेत. आई वाटेल रे. तू फील कर, फील. कंचेलाल, आता जे काही फील करायचंय ते जेल मध्ये कर. डॉन कंचेलालला पकडणं सोपं नाहीये, अशक्य आहे. मारा सगळ्यांना. अरे यार, ते गुंड पांडा साहेबांना मारतायत.
अरे काय पर्सनल खुन्नस आहे का माझ्याशी? सकाळपासून 3 वेळा मारून झालेला आहे. मग मार खाण्यासारखं कामच का करतोस? हे घे. पांडा साहेब, तुम्ही ठीक आहात ना? बॉस इथून पहा, हे लोक खूप मारतात. या गुंडांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा आणि इन्स्पेक्टर पांडांना हॉस्पिटल मध्ये. चल यार, दुपार झालीये. आजींना बल्लूपूरला सोडून येऊयात. त्यांचा पाठलाग करा. जेव्हा संधी मिळेल तेव्हा टाटकन घेऊन टाकू. चला. असं नाही, ते आपल्याला ओळखतात. बळूपूरला चालले ते. आपल्याला वेश बदलून जायला लागेल. पण लक्षात ठेवा, आईला काहीही होता कामा नये. लक्षात आलं रे. फक्त पुढे आता 5 स्टार ढाबा येईल. त्यानंतर एका पुलाजवळून माझ्या गावाचा रस्ता आहे बाळा. 5 स्टार नंतर की ढाब्यानंतर? 5 स्टार नंतर. ढाब्याचं नाव 5 स्टार आहे रे. कार तिथेच ठेवून द्या. तिथून चालत जावं लागतं बाळा. रस्ता नाहीये ना म्हणून. भूक लागलीये, धाब्यावर बसून जेवून घेऊया. कळलं काय? बॉस, आपण शेतकरी का बनलो आहोत? अरे कारण गावचा एरिया आहे. सगळ्यांना वाटलं पाहिजे की आपण शेतकरी आहोत. कोणाला वाटलं नाही पाहिजे की मी डॉन आहे ते. बॉस, हे तर धोतर सांभाळता येत नाही. अरे सांभाळेल रे. तू फील कर शेतकरी आहेस. बॉस, मी फील करतोय मी शेतकरी आहे, पण हे धोतर फील नाही करत आहे ना. शट अप. मी डॉन आहे. जे सांगाल ते करावं लागेल. नाहीतर आता माझं बोलणं नीट कान देऊ नाही का? तू त्या चौघांचं लक्ष विचलित कर. मी हळूच बॅग चोरून पळून जाईन आणि मला डाटगन मिळेल. हो काय बॉस, तुम्ही डॉन आहात. लपून छपून चोरी कराल. मारामारी करून घेऊया ना. त्या आईसारख्या वाटतात. सेम कानाखाली मारतात. त्यांना काही नाही करू शकत. बॉस, पहिले कंट्रोल करा, मग चोरी करा. त्यांना आम्ही सांभाळून घेतो. आजी, तुम्ही बसा इथे. आम्ही जेवण घेऊन येतो काय? ओ, जेवणात काय आहे? होय, वरण आहे, चपाती आहे. अजून? अरे अजून काय? वरण आणि चपाती आहे. मग एवढ्या सगळ्या पातेल्यांमध्ये काय आहे? ओ ते तर रिकामे आहेत. शो साठी ठेवले. तुम्हाला काय हवंय? विचारतोयस तर असं जसं की तुझ्याकडे 100 ऑप्शन्स आहेत. डाळ भात असेल तर तेवढंच द्या ना. कळलं काय? ठीक आहे साहेब, तुम्ही बसून घ्या, मी लगेच आणून देतो. तुम्हीच आणलं? कोणी काम करणारा माणूस नाहीये? ओय, तुम्हाला वरण चपाती खायची आहे की काम करणारा खायचा आहे? चपाती खा, थंड होऊन जाईल. ओय, उठा रे, आम्हाला बसायचा इथे. अरे अरे, तू वेश बदलून मार खायला आलायस? दादूस, अरे काही पण काय बोलतोयस? भाऊराया, ओळखलं नाहीस? हा तोच आहे ज्याने सकाळपासून 3 वेळा मार खाल्लाय. यार, वेश बदलण्यासाठी एवढी मेहनत केली होती आम्ही. तुम्ही एका फटक्यामध्ये ओळखलं आपल्याला. तुला तर आमच्याकडून मार खायची सवयच लागली. कळलं काय? अजी, तुम्ही बॅग सांभाळून ठेवा. हा तुमची बॅग घ्यायला आलाय. भाऊराया, हे शेतकरी बनून आलेत ना, पण यांना मारून मारून यांची शेती आपणच पिकवू. अरे पळा रे, पळा पळा.
हे लोक खूप मारतात रे. पूर्ण वरण खराब केलं. तीच काना खाली आई. अरे बाळा तू इथं. हा, मी असा इकडून जात होतो, तुम्ही दिसलात म्हणून भेटायला थांबलो. किती गुणी आहेस रे तू. चला आजी, ते गुंड पळाले पण पुन्हा कधी येऊ शकतात. चला लवकर गावी पोहोचूया. हा कोण आहे जो तोंडाला वरण लावून बसलाय? माझ्या मुलासारखा आहे रे. मला बघितलं तर भेटायला थांबला. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. चला आजी, जंगलातून चालत जायचंय. बळूपूर पोचायला खूप वेळ लागेल. मिळाली का डाट गन? हो रे. नाही, पण ते जंगलाच्या रस्त्याने बल्लूपूरला चालले, तिथे गन घेणं सोपं जाईल. अरे किती मार खायला लावाल बॉस. सकाळपासून मारच खातोय. तुम्ही डॉन कंचेलाला आहात तर मारामारी करून घ्या ना. कोणताही डॉन आईवर हल्ला करत नाही. चला आता त्यांना बल्लूपूर मध्येच पकडू. ओय पोलीस स्टेशन. हा सर, डॉन कंचेलाल बल्लूपूरला चालला आहे. आजी अजून किती लांब आहे? बस थोडंच लांब आहे बाळा. बबलू मला बघेल तर खूप खुश होईल. आजींचं त्यांच्या नातवावर बबलूवर खूप प्रेम आहे. कळलं काय? आजी, तुमचं गाव नक्की याच देशात आहे ना? हो, फक्त या घनदाट जंगलांच्या पलीकडे. आजी आली. अरे बबलू, माझा बबलू. आजी कुठे गेली होतीस तू? मी किती काळजीत होतो. तुम्ही हरवला होतात म्हणून आम्ही पोलिसात तक्रार पण केली. बरं झालं तू आलीस ते. माहितीये, टेन्शन मध्ये मी सकाळपासून काहीही खाल्लं नाहीये. पूर्ण गावात तुला शोधत होतो. अरे बाळा, जर मी बल्लीपूर मध्ये हरवली तर बल्लूपूर मध्ये कशी भेटेन? किती भोळा आहेस रे माझ्या बबलू. हा बबलू आहे होय. मला वाटलं एखादं लहान बाळ असेल. कळलं काय? हो, हा माझा नातू, माझा छोटूशा मोठूशा बबलू आहे हा. हा छोटूसा आहे. आवाज सुरू कुठे होतो आणि संपतो कुठे कळतच नाही. याच्यासाठी खेळणी घेत होत्या आजी. तुम्ही खेळण्यानी खेळता का हो? नाही, माझं खेळण्याचं दुकान आहे. आता शहरातून आणलेली खेळणी विकेन. तुम्ही कोण? हे सुद्धा माझे नातू आहेत बाळा, जसा तू आहेस. यांनी शहरात माझी खूप मदत केली आणि इथपर्यंत मला सोडायला सुद्धा आलेत रे. या माझ्या मुलांना. थँक्यू थँक्यू. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. बॉस, इथे तर खूप जण आहेत. हा, एकदम आमच्या परिवारासारखं. आम्ही सुद्धा खूप जण होतो. पण आता तर आपण तिघच आहोत. या सगळ्यांनी एक एक चापटी मारली ना तर फुगलेल्या चपाती सारख्या फुगवून टाकतील. काय नाही होणार. रात्री लपून टाट घन चोरून पळून जाओ. आता डान्स एन्जॉय करा. जॉईंट फॅमिली फील कर. मी तर हे फील करतो की यांना जर आपल्याबद्दल कळलं तर हे मारून मारून सर्व जॉईंट्स ढिले करून टाकतील. क्या
करताय? मार खायला लावणार आहात का आता? अरे नाचतच राहाल का? पाहुण्यांची राहायची सोय तरी करा आणि चांगली जागा राहायला दे त्यांना. एवढी मोठी हवेली आहे, ज्यांना जिथे राहायचंय तिथे राहा. आज रात्री तर पार्टी होणार गावात. अरे जोपर्यंत जेवण तयार होत आहे तोपर्यंत थोडं नाचणं गाणं होऊन जाऊ दे. वाजवा ढोल. बॉस, मी गँग मधली अजून माणसं बोलवली आहेत. हीच संधी आहे. गर्दीत घुसूया, दाट गन खेचून पळून जाऊया. अरे तू इथे पण वेश बदलून मार खायला आलास? मी जेवढे वेश बदलतो हा मला लगेच ओळखतो रे. इथून पळून जाण्यातच भलाय. दादूस काय करतोयस इथे? भावराया, जो सकाळपासून मार खातोय ना, बिचारा पुन्हा मार खायला आलाय. त्यालाच मारतोय. काय जोरदार पोपट. ते सगळे गुंड गावात शिरलेत. आजींच्या जीवाला धोका आहे. शोधा त्यांना. ते बघा तिथे, मारा त्यांना. हप्पा, सापडलास. चल आता मारतो. आता खूप झालं रे. गन घ्या रे. गाढवा, गन तर तुझ्याकडेच आहे. अरे डार्ट गन घ्यायचं म्हणतो रे. बबलूला सोड. तू गन सोड, मग मी बबलूला सोडेन. गन खेचा रे. नाही, आईला कोणीही काही करणार नाही. बॉस, अहो आपल्याच माणसांना काय मारताय? भावराया, हा गुंडांच्या बाजूने आहे की आपल्या बाजूने आहे? माहित नाही. गुंड याला बॉस म्हणतायत आणि हा त्यांनाच मारतोय. बॉस, गॅस भरला. आता मी वर चाललोय. आता वर गेलाय. आता आतमध्ये जाशील. अरे थांबा, आमच्या गाववाल्यांना का मारताय साहेब? ईश, गन चोर तू. पकडा. इन्स्पेक्टर पांडा, काय चाललंय हे? आणि कोण आहेत ही लोक? अंडरवर्ल्ड वाले आहेत. तो डॉन कंचेला आलाय. काय? हो, आणि या आजी शहरातून गन चोरून पळाल्या आहेत. ही बघा. बाळा, तू मला भेटायला इथपर्यंत आलास? हो आई. ईश, अरे हा तर त्याची गन घ्यायला आलाय. हा खूप मोठा गुंड आहे. तो गुंड आहे? हा, नाही नाही, मी तर डॉन आहे, मोठा गुंड. मी तुला बाळा म्हणत होती आणि तू गुंड निघालास. लांब हो माझ्या डोळ्यात समोरून.
हीच कानाखाली, फक्त हीच कानाखाली, याचीच तर मला गरज होती. जोपर्यंत आई कानाखाली मारायची मग मी ठीक असायचो. मग आई गेली, कानाखाली संपली, मग सगळीच गडबड झाली. अशा कानाखाली जेलमध्ये खूप मिळतील, कळलं काय? पण जेलमध्ये आई थोडीच न मिळणार आहे, याला आईची गरज आहे. तुला तुझी आई मिळेल, पण तुला सुधारावं लागेल. स्वतःच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगावी लागेल. हो ना आजी? हो बाळा, अगदी बरोबर म्हणालास तू. करेन करेन सगळं करेन मी आई. पण शिक्षा भोगल्यानंतर तू मला भेटशील ना? शिक्षा भोगल्यानंतर इकडे ये बाळा. माझी एवढी मुलं आहेत इथं, तू पण इथे येऊन यांच्या सोबत शेती कर. मंजूर आहे, मंजूर आहे. खूप छान फील होते मला आता. माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, थोडाफार बँक बॅलन्स आहे, आई पण आहे, आणि आईची पहिली निशाणी डार्ट गन सुद्धा आहे. डाटगन. हो, यांनी दुकानातून माझ्या आईची निशाणी डार्ट गन घेतली होती. डार्ट गन घेण्यासाठी मी पाठलाग करत होतो आणि आईच भेटली. इश, ती डार्ट गन होती. मी तर खरी गन समजून केस बनवत होतो. म्हणजे आता आजीवर कोणतीच केस नाहीये. नाही, पण या डॉन वर आहे. सर, डॉन सरेंडर करतोय. हा वाईट नाहीये. बघा, याला कमीत कमी शिक्षा व्हावी. तुम्ही सर्वांनी नेहमी कायद्याची मदत केलीये. तुम्ही जर म्हणताय तर मी पूर्ण प्रयत्न करीन. याला सुधारायची इच्छा आहे तर एक संधी देऊन बघा. मला पण सुधरायचं आहे, मला पण संधी द्या ना. आई, मी पण तुमच्या मुलासारखा आहे. मला विश्वास आहे रे, तू अस्वल बनला होतास तर बैल सुद्धा नक्की बनशील. तसं तर मी आजी आहे बाळा, पण तुला जर आईसारखे वाटत असेल तर आईच पण. शिक्षा भोगावी लागते वाईट कर्मांची. शिक्षा भोग आणि मग या सर्वांना परत घेऊन इकडे गावाला ये. हं? अरे माझ्या बाळा. प्रेम कोणाला बी सुधारू शकतं, कळलं काय?